शांताबाई पाय म्हटलं आपण चौघीनच ह्या 3-4 दिवसात किती मोठा हरभरा सोंगून टाकला. हो हो चंद्रकला, झाला ना माया हरभरा सोंगून. अर्ध्यापेक्षा जास्त झाला म्हटलं हरभरा सोंगून. ज्या भिडलो तर भिडलो, 4 जणीनं झाला म्हटलं एवढा मोठा हरभरा सोंगून ह्या 2-4 दिवसात. हो अर्ध्यापेक्षा जास्त तर झालाच. अजून 2 दिवसाचं काम असेल नाही का शांताबाई? हो अजून 2 दिवसाचं काम आहे, मग होऊन जाते हरभरा सोंगून. मग काय जमा करणार, थप्पी मारणार आणि झालं मग. नाही तर काय. आणि भाऊजी वाट पाहते, बाया भेटन 10-12 जणी भेटन, 15-20 भेटन. भेटते काय गावात बाया? जिकडे जास्त रोज देते तिकडे धावत जाते. नाही तर काय मग. आता काकाजी म्हणते 270 देतो, तर 30 रुपये कटले ना आपले. आता 4 दिवसाचे किती झाले? 3 3 2 6 म्हणजे 120 रुपये कमी झाले आपले 4 दिवसात. काही नाही होत प्रीती, 10-20 रुपये मोजा नाही लागत. 10-20 रुपये मोजल्यानं चालते काय म्हटलं. गावगाड्याचं काम आहे. आणि शांताबाईच्या वावरात आपल्याला नेहमीच या लागते कामाले. आपण वावरात येतो तर काही ना काही घेऊनच जातो खावाचं. जे राहीन ते वावरात. मग शांताबाई म्हणते काय का माय 50 रुपयाचं नुकसान होते आणि 100 रुपयाचं नुकसान होते. घेऊन जा म्हणते. आता तुम्ही वावरात कामाला आल्या तर घेऊन जा म्हणते, तुम्हाला लागते तेवढं. हो आता जिथं आपल्याला हरभरा दिसला ओला ते घेऊनच गेलो ना आपण. नाही तर काय. मग आता इकडल्या पट्टीत नाही आहे, इकडे पूर्ण वाढलाच हरभरा आहे. नाही इकडे नाही आहे ना हिरवा हरभरा. आपण जो 2 दिवस पहिले सोंगला हरभरा त्या पट्टीत होता हिरवा हरभरा. हो. आई पाणी आहे का? आणून ठेवा लागन. किती काय हो चंद्रकला पाणी? डबकीत पाय बरं किती काय तर. थोडंसं आहे शांताबाई, बोलावून घे ना. बोलावून घे, लागनच ना आपल्याला पाणी. 4 वाजले ना, आता 5 वाजता तर सुट्टीच होईन. तरी बोलावून घेऊ काय मग पाणी? बोलावून घे, ताण असो का नसो, पण पाणी तर जवळ असो. पाणी पाहिजेच. सुट्टी झाल्यावर पिऊन घेऊ आणि चाललं मग घरी. तर प्रकाश घेऊन येतो मग पाणी. तर डबकी भर काही आणू नको, अर्धिक डबकी. ठीक आहे. नाही हो अर्धिक डबकी घेऊन ये ना, इथंच ठेवतो. हो हो. न आई म्हटलं बगीचा विकून काऊन नाही टाकत बाबा? आता बगीचात घुमलो मी, संत्र गळून राहिले ना. मग अर्धे पर्धे संत्र तसेच गळून जाईन. त्याले तेच म्हणून राहिले मी तुझ्या बापाले. आता गिराईक येऊन राहिले बा, आता देऊन टाका ना, विकून टाका. कायले राखून ठेवता तुम्ही? पाखरं हाकला न वानेरं हाकला. चांगला सौदा करा, तुम्हाला पटन तसा, आणि विकून टाका. तर नाही 5 लाख आणि 5.5 लाख वाटच पाहून राहिले. कालच तर म्हणत होती मी, तरी नाही ऐकत ते. म्हणते आता भाव वाढन म्हणते, ढगाळ वातावरण आहे तर थांबून जाय म्हणते तू 8 दिवस, घाई करू नको असे म्हणून राहिले. आता सुनीलच्या वावरात जाते ना बसा उठाले, तर सुनील सांगत असन का काकाजी आताच काही विकू नका, आता ढगाळ वातावरण आहे तर मार्केट वाढन, भाव वाढन, त्याच्यानं थांबून म्हणजे थांबल्या. अच्छा. म्हणजे संग मंग विकन, मग सुनील भाऊ विकन तेव्हा बाबाही विकन बगीचा. हो तर त्याच्यानं म्हणते 2-4 दिवस पाहू म्हणते. म्हणजे होळीपर्यंत देऊनच टाकू म्हणते बगीचा. हो तर बाबाले हप्ताभर वाट पहा म्हणा, कमी भाव होते जास्त भाव होते आणि देऊन द्या म्हणा, खाली करून घ्या बगीचा. सांगजो ना प्रकाश मग तू तुझ्या बापाले समजावून. माय तर काही ऐकतच नाही, भाजीपालाच समजते मले त्याच्या समोर तर. तू आपलीच नको करत जाऊ म्हणते, हुशार नको बनत जाऊ म्हणते. तुम्हीच सांगा प्रकाश भाऊ, तुम्हीच सांगा म्हटलं काकाजीले, तुमचं ऐकते मी. हो सांगा लागन. काय झालं प्रकाश? काय सांगा लागन म्हणतं? काही नाही बाबा, काही नाही. अशाच गोष्टी चालू होत्या आमच्या आई संग. कुठं गेले होते तुम्ही? काही नाही, सुनीलच्याच वावरात होतो, गिराईक आले होते तर. हो काय? शांती आहे, उद्या जाईन म्हटलं मी मार्केटमध्ये. उद्या कायले चालले आता तुम्ही मार्केटमध्ये? इकडे हरभरा कापून ठेवलाय तो कोण उचलन म्हटलं? जमा नाही करा लागणार काय हे? अहो तर मजुरायचा रोज नाही द्या लागणार काय? तर पैसे नाही पाहिजे काय मग? तर पैसे काढून आणन म्हटलं बँकेतून. तर चाललो मी उद्या सकाळी 9 वाजता निघून जाईन, 10 वाजेपर्यंत पोहोचतो मी तिथं. 11 वाजता मग बँकेत चाललो जाईन. 11 वाजता तर बँक चालू होऊन जाते ना. जा ना जा, घुमून या. हायच कोणते काम तुम्हाला? काल पूर्ण दिवस तर तुम्हाला पाला आणायलाच गेला. पूर्ण दिवस कायले 2 वाजेपर्यंत. 2 वाजता आले तुम्ही वावरात. तर काल मग पैसे काढून नाही आणता आले तुम्हाला? हो रविवारी म्हटलं सासऱ्याची बँक चालू राहते. काल रविवार होता शांती. रविवार दिवशी कोणते बँक चालू राहते? त्याच्यानं काल पैसे काढून नाही आणले. आज सोमवार, आज काही झाले नाही भेटलं. उद्या मंगळवार, उद्या पैसे काढून आणतो. आणि बुधवारचा बाजार. मग पैसे नाही पाहिजे का यायले मजूर यायले? पाहिजे नाही का प्रीती पैसे? नसन पाहिजे तर नाही जात मग मी. पाहिजे ना काकाजी, आता होळी आहे म्हटलं जवळ, पैसे पाहिजे आम्हाला. होळीचा बाजार नाही करू काय आम्ही? हो ना, लेकरासाठी
पैसे पाहिजे. काय मग शांती आहे? हा, होळीचा सण आहे म्हटलं, यायले रोज द्यास लागन, तर म्हटलं घेऊन येतो मी पैसे. ठीक आहे ना, घेऊन ये जा. तर म्हटलं पूर्ण दिवस नका घालव जा तिकडे. हा, लवकर जा. 11 वाजता नंबर लावा आणि 12 वाजता घरी नाही, वावरात. ठीक आहे ना. शांताबाई, वावरात येऊ म्हटलं, तुझे डोकंही काम नाही करून राहिलं. हा, आज कोणता वार आहे, काल कोणता वार होता माहित नाही काय तुले? आज रविवार आहे का सोमवार आहे? अव माहीत राहते ना, मले माहीत राहते. पण आता ह्या 2-4 दिवसापासून कामात आहे, तर मी काही लक्ष नाही देऊन राहिली. वार नाही आणि तारीख नाही, काहीच लक्ष नाही आहे आता माय ह्या 2-4 दिवसापासून. माझ्या डोक्यात एकच चालू आहे की हरभरा सोंगून झाला पाहिजे लवकरात लवकर. हा, पाण्या पावसाच्या पहिले पूर्ण हरभरा सोंगून झाला, थप्पी मारणार आणि एखाद्या दिवशी मशीन आणून हरभरा काढणार. होते आई, एवढं टेन्शन नाही घ्या लागत. हा, जास्त लोड कायले घेत तू? होते सगळं बरोबर. घ्या ना मग, बसल्या तर बसूनच राहता तुम्ही, लागा ना पातीवर. हा, झालं असेल ना पाणी पिऊन. घ्या, उठा, लागा म्हटलं पातीवर, झाला पाहिजे हरभरा सोंगून. होते काकाजी, होते म्हटलं. हा, आम्ही कामचं बाया नाही म्हटलं. कामाला लागलो म्हणजे भळ काम करतो म्हटलं आम्ही. आणि बसन तर बसूनही घेतो. हा, आणि काम करन तर कामही करून घेतो म्हटलं. नाही तर काय मग, कामचोरीपणा नाही आहे. हा, स्वतःचं वावर समजून काम करतो म्हटलं. पहा ना तुम्ही, 4 दिवसात म्हटलं आम्ही 4 जणीनं किती मोठा हरभरा सोंगून टाकला. तुम्ही 15 बाया भेटू दे, 12 बाया भेटू दे, वाट पाहत होते काकाजी. हो बाई हो, झाला ना माझ्या हरभरा सोंगून, झाला. आई, मी काय म्हणतो, सोंगू दे ना मग यायले 3 जणीले हरभरा. आपण ह्या आता कापून ठेवलाय, तर उचलून जमा करून घेऊ म्हटलं. जमा करू लागू काय मग मी? हो, करू लागणं, होऊन जाईन. आता 4 तर वाजलीये, 1 तास काम करणं. ते 1 तासात जेवढा हरभरा जमा होईल तेवढा करून घेऊ. बरं ठीक आहे ना, तर तुम्ही 3 जणी लागा मग पातीवर. ठीक आहे ना शांताबाई, इथूनच घे जा मग. हो. आशा, चालतं काय बाथरूमला जाऊ आपण? चाल ना प्रीती, मला लागले, चाल मग. हो चाल. चाल ना प्रीती, थोडस तिकडे चाल ना, इथून डायरेक्ट दिसते ना, इथं बसू तर. हो बाबा, चला तिकडे. प्रकाश भाऊ बी मागच घुमते, थोडीशी इकडे तिकडे जाव तर. सू करायला जात एवढ्या दूर या लागते. हो ना, थोडस इकडे तिकडे नाही जात, मागच राहते. घ्या लवकर. काकाजी परवडले म्हटलं, पण प्रकाश भाऊ नाही परवडले. मागच लागून राहते, दिसत नाही तसे ते. असे वाटते एक लयच साधे बाप्पा, लयच गरीब आहे. पण गरीब नाही आहे प्रकाश भाऊ. हो ना, माग आणि पाणी एकदम पातीवर. घ्या पाणी, ताण लागन तर घ्या पाणी. पाहिजे काय पाणी? बसू नका म्हणते. हो ना, काकाजी काकू तरी एवढे नाही करत. काकून बसा म्हटलं आता, म्हणून बसलो आपण. नाही तर प्रकाश भाऊ, पाहिजे काय अशा ते पाणी? प्रीती ताई, पाहिजे काय पाणी? आणू काय पाणी? हो ना, असं नाही का सोंगू थकल्या सन बाप्पा, 5 मिनिट बसू द्या, पाणी गिनी पिऊ द्या. बसूही नाही देत. आता मला ह्या विचार आला प्रीती ताई, आता कास्तकारी म्हटलं काकाजीच्या आणि काकूच्या हाती आहे. आणि मग म्हटलं सामोर चालून जर प्रकाश भाऊ सांभाळन, तर म्हटलं मजूर आले बैलावानी कुतवन म्हटलं. ही कसं बैला माग लागूनच राहते, हाकलतच राहते, तसं आपल्याला घ्या चला. गोष्टी नका करू, तंबाखू नका खाऊ, पान नका खाऊ, चला. इकडे कुठं जाता, तिकडे कुठं जाता? नाही हो, नाही तर काय माहित उद्या येते काय तर वावरात. आजच तर म्हणत होते, आता नाही जात म्हणे मी, हरभरा उचल वाचल करूनच जमा करू लागतो म्हणे आई बाबाले, मग जाईन कामाले. तोपर्यंत नाही जात म्हणे ना. आता नाही जाणार प्रकाश भाऊ कामाले, हरभरा सोंगून झाल्याशिवाय. हो गड्या, हरभरा उचलाचा आहे म्हणे, तर 1-2 दिवस तर मागच लागून राहीन मग प्रीती ताई आपल्या. हो, चाल ना मग तिकडे, नाही तर अजून म्हणून लय वेळच्या गेल्या तर आल्याच नाही. चल ना तर मग तिकडे धुऱ्यावर जाऊ. बरं, चाल. हिरवे डाकरे पाहून राहिली तर आहेच नाही. वाढलाच आहे हरभरा इकडे. म्हटलं मस्त हिरवे डाकरे घेऊन जाईन घरी आणि मस्त भाजन गड्या, तर दिसतच नाही मला इकडे. अमाय, ह्या काकू काय करून राहिल्या इथं? काकू, चंद्रकला काकू, काय करून राहिल्या? काही नाही व, हरभरा पाहायला आली होती इकडे. मी म्हटलं हिरवा असन तर घेऊन जाईन बा संध्याकाळी घरच्यासाठी आमटी गिमटी बनवून, पण आहेच नाही. हो ना काकू, वाढला बाबा हरभरा इकडे, हिरवा हरभरा दिसतच नाही. हो, पाहू ना भेटन तर. आता म्हटलं काकू, कुणीकडून पाता घ्या लागते? घ्या ना, इथूनच घ्या ना, एका कोपऱ्यातून. एवढीच तर पट्टी राहिली, आता 2 दिवसात होऊन जाते सोंगून. हो, 2 दिवसात होऊनच जाते ना. विडे तिकडेच ठेवले काय पातीवर? हो, आणा ते पाहिजे होते इकडे. चला ना तर घेऊन येऊ. चला, नाही तर अजून प्रकाश भाऊ बोलन मगान वेळचे इकडे तिकडेच भटकून राहिले म्हणून. हो, चला. लेकरासाठी न्या लागन संत्र 5-6.
रोज येतो पण घरी जायच्या वेळेस आठवणच नाही राहत. आज आठवणीनं 10-12 संत्र ठेवूनच घ्या लागन थैल्यात. प्रीती म्हणत होती काकू 5-6 संत्र दे जा, तर द्या लागन. प्रीतीला द्या लागन, चंद्रकलाला द्या लागन आणि आशालाही द्या लागन. दोघी तिघीले देऊन देतो नवारीचे. त्याले म्हण सध्याचे 5-6 घ्या बा, बगीचा विकास आहे. बगीचा विकन तेव्हा थैलाभर संत्र देऊन देईन मग तुम्हाला. बगीचा विकायच्या पहिले देता नाही येत ना एवढे मोठे संत्र. शांती इकडे कुठं घुमून राहिली? काही नाही, इकडे मुले वानेरायचा आवाज आला तर मी म्हटलं आले काय गड्या वानेर संत्र खावाले, म्हणून आली होती. संत्र पानं म्हटलं किती गडून राहिले. हा पाखरं हाकलत जाणं, वावरात येतात तर हाकलत नाही काय तुम्ही? हाकलत जाणं वानेर. हाकलतो ना शांती, आता वानेर दिवसभर येतच राहते. वानेर म्हणतो पाखराचं काय सांगता येते काय, कधी येते कधी जाते. हाकलाच लागते पाखरायले दिवसभर. म्हटलं 10-12 संत्र तोडा घरच्यासाठी. घेऊन जाजो ना तर लेकरायले पाहिजे. आज गणेश म्हणत होता मले, दादा म्हणे संत्र आणजा वावरातून, तर हो म्हटलं आनंद. घेऊन जाजो ना घरच्यासाठी. हो घेऊन जाईन आणि प्रीतीले देईन म्हटलं 5-6 संत्र. प्रीतीले, आशाले आणि चंद्रकलाले. थांबून जाईन त्याला कायले देतं तू? बगीचा विकास आहे ना, अजून सौदा नाही झाला, काही नाही झाला. हा बगीचा विकल्याशिवाय संत्र नाही देता येत. अहो माहीत आहे मले संत्र नाही देता येत, पण म्हटलं काय थैला भरून थोडी मागून राहिले ते. हा आता कामाले आल्या आपल्या वावरात तर तोंडानं मागून राहिल्या ना. हा काय चोरी लपीचं काम आहे काय? चोरून राहिले काय ते? तर असं आहेच नाही का शांत काकू तिकडे आहे, काकाजी तिकडे आहे, तर चला बा पटकन बगीचात जाण, 10-12 संत्र तोडान थैल्यात ठेवा, असं काम आहे काय त्याचं? हा खावाचं राहते तर तोंडानं मागते म्हटलं. इमानदारीचं काम आहे त्याचं, चोरी लपीचं काम नाही आहे. हा आता इमानदारीनं मागून राहिले ते 5-6 संत्र, तर देवाले काय आहे? 5-6 संत्र तोडून देऊ एका झाडाचं एक संतर. हा काय दिसून पडते? काही दिसाले नाही येत. 5-7 देजो मग, जास्त गिस्त नको देजो. नाही देत ना मी, जास्त नाही देत. 5-6 देऊन देतो आणि सांगन त्याले का सध्याचे 5-6 घ्या बा, मग सौदा गिवदा झाल्यावर दिन म्हणन मग सगळेले एक थैला भरून संत्र. ठीक आहे ना, तर देऊन देजो. पण पाहिजे म्हटलं समोरचे संत्र तोडू नको. मंदात जाय तिकडे, हा जिथं जास्त संत्र लागले असेल तिथं एक संत्र तोडून घे. 1-2 संत्र. समजते मले, लहान आहे काय मी? तोडतो मी माझ्या हिशोबानं बरोबर. 2 संत्र ह्या झाडाचे, 2 संत्र त्या झाडाचे तोडतो मी. चालत नाही काय? हरभरा उचलाच आहे ना, जेवढं येईन तेवढं तू उचलून ठेवून देऊ. येतो ना तर तुम्ही तर जा. तुम्ही आता मागच घुमान काय? तुम्ही लावा ना हात. माया हात लागल्याशिवाय उचलणार नाही तुम्ही. मी तर चाललोच, पण तू बी ये. हो येतो. किती वाजले काकू? 4:30 झाले प्रीतीताई. हा अजून अर्धा तास होतेच मग आपल्याला सुट्टी 5 वाजता. घ्या प्रीतीताई घ्या म्हटलं. सोंगा हरभरा 5 वाजेपर्यंत पात पुरली पाहिजे ना. हा पात पुरल्याशिवाय सुट्टी नाही भेटणार. पहिलेच सांगून ठेवतो मी. गोष्टी करा ना हातही चालवा. प्रकाश भाऊ आता पात पुरते काय अर्ध्या घंट्यात? हा लंबी पात आहे ना. जेवढी पात पुरण तेवढी आम्ही पात पुरवतो. पात नाही पडणार 5 वाजेपर्यंत. घ्या ना पुरते घ्या हात उरकून. चाल बाप्पा मी जातो.